केंद्र सरकार द्वारा शीघ्र ही प्रस्तुत किए जाने वाले केंद्रीय बजट को लेकर देश भर में उम्मीदें बढ़ गई है। इस बजट से व्यापार, उद्योग, लघु एवं मध्यम उद्यमी, किसान और आम नागरिकों को राहत मिलने की आशा व्यक्त की जा रही है। इसी पृष्ठभूमि में नागपुर शहर भाजपा व्यापारी आघाड़ी के अध्यक्ष गिरीश मुंदड़ा ने नागपुर व्यापारी आघाड़ी की ओर से केंद्र सरकार को एक निवेदन भेजा है। इस निवेदन के माध्यम से उन्होंने बजट में व्यापारियों से जुड़ी विभिन्न समस्याओं पर विशेष ध्यान देने की मांग की है। गिरीश मुंदड़ा ने कहा कि वर्तमान में बढ़ती महंगाई, जटिल कर प्रणाली और जीएसटी से जुड़ी तकनीक एवं व्यवहारिक कठिनाइयों के कारण व्यापारियों को कई समस्याओं का सामना करना पड़ रहा है। ऐसे में आगामी बजट में इस मुद्दों पर ठोस और व्यवहारिक निर्णय लिए जाने चाहिए। उन्होंने यह भी मांग की है कि छोटे और मध्यम व्यापारियों के लिए आसान और सस्ती कर्ज सुविधाएं उपलब्ध कराई जाए ताकि वे अपने इस व्यवसाय को आगे बढ़ा सके। इसके साथ ही डिजिटल लेन देन को बढ़ावा देने के लिए प्रोत्साहनात्मक योजनाएं लागू की जाए। गिरीश मुंदड़ा ने विश्वास जताया कि आने वाले केंद्रीय बजट व्यापार क्षेत्र के लिए राहत भरा साबित होगा और देश की आर्थिक गतिविधियों को नई गति प्रदान करेगा। उन्होंने उम्मीद व्यक्त की कि सरकार व्यापारियों की अपेक्षाओं पर खरा उतरेगी। मी चार्टर्ड अकाउंटंट गिरीश मुंदडा, भारतीय जनता पार्टी व्यापारी आघाडी नागपूर महानगरचा अध्यक्ष आहे। असं आहे की येणाऱ्या बजेटमध्ये संपूर्ण व्यापार क्षेत्र जे आहे, पर्टिक्युलरली एमएसएमई आणि ट्रेडर्स बद्दल मी बोलतो आहे। त्याच्यामध्ये अपेक्षा अशा आहेत की ह्या वर्षापासून म्हणजे फायनान्शियल इयर 26-27 पासून नवीन इन्कम टॅक्स जे आहे डायरेक्ट टॅक्स मध्ये नवीन इन्कम टॅक्स ऍक्ट 2025 हा इंट्रोड्यूस झालेला आहे आणि हे संसदेमध्ये पारित सुद्धा झालेलं आहे आणि लोकसभा, राज्यसभा आणि प्रेसिडेंट ऑफ इंडियानी सुद्धा याला पारित करून दिलेलं आहे। तर आता फायनान्शियल इयर 26-27 मध्ये याचं लागू होणं झालेलं आहे। आता याच्यामध्ये काय आहे की मागल्या इन्कम टॅक्स ऍक्ट 1961 मध्ये करीब करीब 819 सेक्शन्स होते। आता त्याला 536 वर आणलेलं आहे आणि काफी शिथिलता त्याच्यामध्ये आणलेली आहे। पण म्हणतात ना की बाई स्कोप अजूनही जिवंत असतोच आहे। तर याच्यामध्ये स्कोप असा वाटतोय की हा 2025 चा ऍक्ट जेव्हा आपण वाचतो आहे तर त्याच्यामध्ये असं वाटतंय की जसा इन्कम टॅक्सची रेजिम, न्यू टॅक्स रेजिम, ओल्ड टॅक्स रेजिम, तर याच्यामध्ये थोडी क्लिष्टता आहे, कन्फ्युजन आहे लोकांना। तर आमची अशी डिमांड आहे, एमएसएमई म्हणा किंवा ट्रेडर म्हणा किंवा ऑल टॅक्स पेयर्स म्हणा, आमची डिमांड आहे की एकच टॅक्स रेजिम असायला पाहिजे आणि ती युनिफॉर्म असायला पाहिजे। हा एक भाग झाला। त्यानंतर आपण पाहतोय की बाई टॅक्स ऑडिटची लिमिट आहे जी वर्षानुवर्षे सेमच आहे। मागची जी चेंज झालेली होती ती फायनान्शियल इयर असेसमेंट इयर 2013-14 मध्ये झालेली होती। त्यावेळेस 60 लाखाची लिमिट होती, आता ती 1 करोड आहे। आता त्याला 12 वर्ष झाले तब्बल। तर आपल्याला असं वाटतं की ही टॅक्स ऑडिटची जी लिमिट आहे ही सुद्धा वाढायला पाहिजे। आमची अशी डिमांड आहे की बाई डिजिटलायझेशनचा युग आहे आणि डिजिटलायझेशनच्या युगमध्ये ते म्हणतात आहे की 10 करोड तक अगर 10 करोड पर्यंतचा अगर टर्नओव्हर आहे आणि त्याच्यामध्ये 95% अगर डिजिटलायझेशन मध्ये टर्नओव्हर झालेले आहेत तर तुम्हाला टॅक्स ऑडिट करायची गरज नाही। पण आता ती लिमिट आम्ही म्हणतो की 15 ते 20 करोड पर्यंत पोहोचायला पाहिजे। हा एक भाग झाला। दुसरं कसं आहे की आजकाल टीडीएस चे रिटर्न्स भरावं लागतात 3-3 महिन्यांनी, दर महिन्याला टीडीएस भरावं लागते आहे, 3-3 महिन्यांनी इन्कम टॅक्सचा ऍडव्हान्स टॅक्स भरावं लागते आहे। तर आमचं असं म्हणणं आहे की त्याच्यामध्ये अगर एक दिवसही लेट झाला तर 2-3% व्याज द्यावं लागते। टीडीएस अगर एक दिवस लेट झाला तर त्याचा 3 महिन्याचा व्याज द्यावं लागते। तर गव्हर्नमेंटनी कुठे ना कुठे हा विचार करायला पाहिजे की भाई एक दिवस किंवा 2 दिवस लेट झालाय तर डेजच्या हिशोबाने त्यांनी व्याज लावायला पाहिजे। तिसरं आमचं असं म्हणणं आहे की भाई असेसमेंट होतात आहे, आजकाल फेसलेस असेसमेंट होतात आहे। फेसलेस असेसमेंट मध्ये ट्रान्सपरन्सी जरूर आहे, पण कुठे ना कुठे असेसीला आपला पक्ष ठेवायला इतका स्कोप मिळत नाही। तर आमचं त्याच्यामध्ये असं म्हणणं आहे की भाई फेसलेस मध्ये सुद्धा कुठे ना कुठे हा स्कोप द्यायला पाहिजे की प्रत्यक्ष भेट व्हायला पाहिजे ऑफिसर्सची किंवा व्हिडिओच्या माध्यमाने त्यांना काही ना काही आपला पक्ष ठेवायला वेळ द्यायला पाहिजे। त्यामुळे काय होईल की ट्रान्सपरन्सी सुद्धा येईल, तो आपला पक्ष व्यवस्थित ठेवू शकेल। हा एक भाग। चौथा प्रश्न आमचा असा आहे की भाई इंटरेस्ट आणि पेनॉल्टी मेकॅनिझम पद्धतीने लावतात आहे। 1-2 दिवस लेट झालं तर एकदम जे पद्धत आहे त्या पद्धतीने लावतात। त्यामध्ये जेन्युइन असेसी सुद्धा मरतोय बिचारा। तर त्याचा एक पक्ष ऐकून घ्यायला पाहिजे। आता फॉर एक्झाम्पल आपण पाहतो की टीडीएस चे रिटर्न्स अगर
थोडंसं लेट झालं तर मॉनिटरीली त्याच्यामध्ये 200 रुपये पर डेच्या हिशोबाने पेनॉल्टी द्यावं लागते. तर हा मला वाटतं हे एक असं आहे की याच्यावर अजून विचार करायला पाहिजे सरकारने, आणि इंटरेस्ट पेनॉल्टी डबल पद्धतीने लागायला नाही पाहिजे असं आम्हाला वाटतंय.